शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांचा मंदिर आणि तलाव परिसर स्वच्छ असावा या गोष्टीसाठी मागील अनेक दिवसांपासून विविध समाज घटक आणि संघटना आग्रही आहेत। त्यातच सोमवारी सायंकाळी एका संघटनेने बंदिस्त करण्यात आलेली दीपमाळ मोकळी करण्यासाठी आंदोलन केले। सोमवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास श्री सिद्धेश्वर देवस्थान भक्त समिती या संघटनेतर्फे पंचकट्टा परिसरात असणाऱ्या दीपमाळ स्थानावर आंदोलन करण्यात आले। प्रारंभी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय अशा घोषणा देत या दीपमाळेला बंदिस्त करण्यात आलेल्या कुलूप तोडण्यात आले। आतील परिसर स्वच्छ करावा असा या संघटनेच्या आंदोलनाचा विषय होता, परंतु संबंधित भाडेकरू व परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने काही वेळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले। त्यामुळे पंचकट्टा चौकात काही वेळ वाहतूक खोळंबली। भक्त समितीचे अध्यक्ष विजय चोळे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून हा परिसर स्वच्छ करावा असा मानस करून हे आंदोलन केले होते, परंतु अनेकांनी हस्तक्षेप केल्याने हे आंदोलन तिथेच थांबले। परंतु आता शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर आणि तलाव परिसर याचे पावित्र्य अबाधित राहावे आणि प्रतिकात्मक कुंभस्थान असणाऱ्या या परिसराची देखभाल दुरुस्ती नित्यनेमाने व्हावी यासाठी आता सोलापूरकर आक्रमक झाल्याचे यातून दिसून येते। नमस्कार, मी विजय चोळे, सिद्धरामेश्वर देवस्थान भक्त समिती। आज 10 तारीख पंचकट्ट्याजवळ सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेले 2 डिकमल आहेत। एक चांभार समाजाचा आहे, एक ढोर समाजाचा मान असलेले 2 डिकमल आहेत। यापैकी एक डिकमलची जी जागा आहे तर पाटील नावाच्या व्यक्तीने पंचकमिटीच्या माध्यमातून भाडे तत्वावरती घेतली होती। मागील 60-70 वर्षापासून त्यांचे कब्जे वहिवाट आहेत आणि त्या डिकमलला लागून पूर्वापार चालत आलेली एक जुनी वहिवाट आहे। तर ते भाविकांना दोन्ही डिकमल मुक्त करून आणि जुनी वहिवाट चालू करून द्यायचा हा आमचा एक प्रामाणिक हेतू होता सोलापूर भक्त म्हणून। सिद्धरामेश्वर मंदिरला जाण्यासाठी जुना पूर्वापार रस्ता त्याच ठिकाणी होता ज्या ठिकाणी डिकमल आहे, आणि तो रस्ता स्वच्छ करायला दोन्ही डिकमल स्वच्छ करणे आणि जुनी वहिवाट पुन्हा एकदा सुरू करणे हा आमचा प्रामाणिक हेतू होता। त्याच्या पलीकडे आमचा काही चुकीचा आणि गाळण्याचा उद्देश नव्हता। संबंधित जागा कब्जाधारक पाटील नावाचे ग्रस्त त्यांच्या 4-5 लोकांनी एकत्रित येऊन तर आम्हाला शिवीगाळ, दमदाटी आणि आवेरारावीची भाषा केली। आमचे बाचाबाची झाली। आमची मागणी एवढीच आहे, तमाम सोलापूरकरांना एवढी मागणी आहे की संबंधित दोन्ही डिकमळ अतिक्रमणमुक्त व जुना वहिवाट सुरू व्हावी आणि भाविकांना मंदिराला जाण्याचा जुना रस्ता सोयीचा व्हावा।